नमस्कार, मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खानदेश स्पेशल निस्त्याची चटणी, अर्थातच लाल सुक्या मिरच्यांची चटणी। ही चटणी करायला खूपच सोपी आहे आणि तितकीच टेस्टी आहे आणि टँगी पण आहे। तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती। इथं मी 10 ते 15 लाल सुक्या मिरच्या घेतल्या, ज्यांची देठं काढून घेतलेली आहे आणि त्यांच्या बिया झटकून घेतलेल्या आहेत। त्यांना थोडंसं तव्यावर शेकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे आहेत ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। 2 गुळाचे खडे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, 7 ते 8 चिंचा घेतलेल्या आहेत, त्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, चिंचोक्या अर्थातच, आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आता जे आपण लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्या एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत। सोबतच आपण इथं आता चिंचा टाकून घेऊया। 4 ते 5 मी इथं चिंचेचे तुकडे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर जो आपला गूळ आहे त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि गूळ पण टाकून घ्यायचं आहे। गूळ, चिंच आणि मिरच्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, अगदी भन्नाट ही चटणी होते ह्या कॉम्बिनेशनमुळे, आणि सोबतच टँगी, स्पायसी आणि मस्त असा फ्लेवर येतो। आता यात मी कोथिंबीर टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ। तर आता जे आहे मिक्सरचं भांडं बंद करायचं आणि याची आपल्याला छान चटणी बनवून घ्यायची आहे। ही चटणी सहसा पाट्यावर बनवतात, पण पाटा नसल्यामुळे आपण ही जी आहे मिक्सरच्याच भांड्यात बनवतोय। तर हिला एकदा ही चटणी फिरवून झाली, ती थोडीशी जाडसर आहे, तर आपल्याला किती जाड किंवा बारीक ही चटणी करायची त्या प्रमाणामध्ये आपण त्यात पाणी टाकायचं आणि तिला छान बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची। मी आता यात थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा ही चटणी फिरवून घेतलेली आहे। अगदी बारीक स्मूथ अशी आपल्याला ही चटणीची जी आहे ती पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही चटणी खूप छान होते। तर आता आपली जी चटणी आहे ती तयार झालेली आहे। तर ही निस्त्याची चटणी जी तुम्ही कणण्याची भाकरी किंवा ज्वारीची गरमागरम भाकरी किंवा थालीपीठ यासोबत खाऊ शकतात। खूप छान टेस्टी अशी ही चटणी होते, 10 ते 15 दिवस सहज टिकते। तर तुम्ही सुद्धा ही चटणी एकदा ट्राय करून बघा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।